मिथुन राशी 5 ते 11 जानेवारी 2026 साप्ताहिक राशीफल। मिथुन राशी या आठवड्यात बुद्धादित्य राजयोगाचे खूप शुभ संयोजन दिसून येत आहे। या आठवड्यात धनु राशीत सूर्य आणि बुध यांचा युती बुद्धादित्य राजयोग प्रभावी ठरेल। ज्योतिषशास्त्रानुसार बुद्धादित्य राजयोग नफा सन्मानाने नवीन करिअरच्या संधी आणतो। या शुभ ग्रहांच्या युतीचा विशेष फायदा तुम्हाला होणार आहे। चला तर मग जाणून घेऊया मिथुन राशीसाठी हा आठवडा कसा असेल। जानेवारी महिन्याचा हा आठवडा मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर राहील। या आठवड्यात तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात आणि जुने नाते पुन्हा एकदा उजळून निघतील। तुमच्या कारकिर्दीबाबत तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल। तुम्ही तुमच्या आर्थिक योजना प्रभावीपणे राबवू शकाल। तुम्हाला तुमच्या मुलांच्या शिक्षण आणि आरोग्यावर पैसे खर्च करावे लागतील। तुमच्या सासरच्या लोकांकडून तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल। या आठवड्यात तुमचा जोडीदारही सहकार्य करेल। हा आठवडा तुमच्यासाठी रोमॅन्टिक काळ असेल। या आठवड्यात मिथुन राशीच्या लोकांना अपूर्ण कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल आणि सर्व प्रकारच्या वादांपासून मुक्त राहण्याची शक्यता आहे। या आठवड्यात तुमची भेट एखाद्या उच्च पदस्थ व्यक्तीशी होऊ शकते, जी तुमच्या कामाच्या ठिकाणी समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन करू शकेल। जर तुम्ही बऱ्याच काळापासून नवीन नोकरी शोधत असाल तर या आठवड्यात तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळू शकेल। तुम्हाला तुमच्या वडिलांकडून किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल। इतरांवर जास्त अवलंबून राहणे टाळा। गरज पडल्यास आवश्यक मदत घ्या, कारण यामुळे तुमच्या कामात वाजवी यश मिळू शकते। जर तुम्ही कर्जात अडकले असाल तर शुभयोगाच्या प्रभावामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो। हा आठवडा तुमच्यासाठी प्रेमासाठी खूप चांगला आहे। या आठवड्यात कुटुंबात काही शुभ घटना घडू शकतात। तुमच्या नोकरीत मोठे यश मिळण्याची शक्यता आहे। तुम्ही धार्मिक कार्यात उदारपणे खर्च कराल। तुम्ही कायदेशीर खटले जिंकाल। घरी पाहुण्यांचे आगमन आनंद देईल। तुमच्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा। मिथुन राशीला या आठवड्यात सकारात्मक परिणाम मिळतील। तुम्ही मानसिक तणावातून मुक्त व्हाल। तुमचे संवाद कौशल्य, बुद्धी आणि विचारशक्ती यामध्ये वाढ होईल। ग्रहांचा चांगला प्रभाव पडेल। या काळात तुमचा विचार, संवाद, लेखन व व्यवहारात सुधारणा होऊ शकते। कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी स्पष्ट संवाद साधा। गैरसमज टाळा। नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल। ऑफिसमध्ये नवी जबाबदारी अंगावर येऊ शकते। तुम्हाला वरिष्ठांकडून कौतुक मिळेल। तुमच्या कामाची दखल घेतली जाईल। मिथुन राशीच्या व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल। मिथुन राशीच्या व्यक्तींची आर्थिक बाजू चांगली राहील। अचानक खर्च वाढू शकतात, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा, पण तुमचे उत्पन्न स्थिर राहील। जुने पैसे परत मिळण्याची शक्यता आहे। आर्थिक निर्णय घेताना अनुभवी लोकांचा सल्ला घ्या। मिथुन राशीच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी। तुम्हाला झोपेची तक्रार, मानसिक तणाव व डोकेदुखी जाणवेल, त्यामुळे ध्यान, योग व प्राणायाम उपयुक्त ठरेल। तसेच मोबाईल व स्क्रीन टाइम कमी करावा। आठवड्याच्या शेवटी आरोग्यात सुधारणा जाणवेल। मिथुन राशीच्या कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील। सामान्य वातावरण ठेवा। घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल। भावंडांशी मतभेद संभवतात, पण स्पष्ट संवाद साधून तोडगा काढा। कौटुंबिक निर्णयात तुमचा सल्ला महत्त्वाचा ठरेल। सामाजिक जीवनात भेटीगाठी वाढतील। मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल। तुमची एकाग्रता चांगली राहील, पण मन विचलित होऊ देऊ नका। नियोजनबद्ध अभ्यास केल्यास चांगले परिणाम मिळतील। वाचन, लेखन व संवाद या विषयात यश मिळेल। मिथुन राशीच्या प्रेमजीवनात जोडीदाराशी संवाद वाढवा। तुमच्या प्रेमाच्या नात्यात मधुरता वाढेल। तसेच वैवाहिक जीवनात भावनिक समजूत वाढेल। नात्यातील गोडी टिकून राहील। जोडीदाराला वेळ द्या। मिथुन राशी आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या स्वभावात असाल, कारण सिंह राशीचा चंद्र तुमच्या कल्पनांना अधिक प्रभावी बनवत आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आत्मा अभिव्यक्तीमध्ये अधिक आत्मविश्वास वाढतो। तुमच्या सभोवतालचे इतर लोक नवीन दृष्टिकोन घेऊन येतात, जे तुमच्या सर्जनशील कार्यावर सकारात्मक परिणाम करतात। जेव्हा चंद्र आठवड्याच्या मध्यात कन्या राशीत असतो तेव्हा तुमची क्षमता स्पष्ट होते, परंतु तुमच्या आतील टीकाकाराचे ऐकू नका। बुध संक्रमण तुम्हाला तुमच्या घर आणि करिअर क्षेत्रात सुव्यवस्था आणि संतुलन स्थापित करण्यास मदत करते। तुळ राशीचा चंद्र उत्साह आणतो आणि आठवड्याच्या शेवटी तुमचे सामाजिक जीवन वाढवतो आणि तुम्हाला मजा करण्याची आठवण करून देतो, विशेषतः जर तुम्ही जास्त काम करत असाल तर। मिथुन राशी पुनर्निर्देशन घ्या। 2023 पासून शनी तुमच्या कारकिर्दीच्या घरात फिरत आहे। यामुळे तुमचा उद्देश शोधण्याची आणि इतरांच्या फायद्याची होण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे। शनी आता मीन राशीच्या शेवटच्या आठवड्यात असताना तुम्हाला या टप्प्याचा खरा उद्देश देखील अखेर दिसत आहे। शनिवार 10 जानेवारी रोजी
ज्योतिषीय ऊर्जा एक नवीन अंतर्दृष्टी, ध्येय किंवा स्वप्न घेऊन येते, ज्याचा वापर तुम्ही तुमच्या उद्देश परिभाषित करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी करू शकता. तुमच्या सभोवताची चिन्हे ऐकत आहात आणि दिशा बदलण्यास तयार आहात याची खात्री करा. एकंदरीतच मिथुन राशी, या आठवड्यात अनुकूलता ही तुमची ताकद आहे, कारण चढउतार असलेल्या ऊर्जेमुळे बदल घडतात. मंगळ संवाद वाढवतो, वाटाघाटी आणि सादरीकरणांना अनुकूलता देतो. गैरसमज टाळण्यासाठी स्पष्टता आणि अचूकता सुनिश्चित करा. वाढीला चालना देण्यासाठी नवीन कल्पना आणि सहकार्य स्वीकारा. शुक्राच्या परोपकारी पैलूमुळे प्रेम फुलते. अनपेक्षित रोमॅन्टिक हावभाव तुमचे दिवस उजळवतात, भावनिक संबंध मजबूत करतात. आर्थिक बाबतीत तुमच्या बजेटचा आढावा घेतल्याने प्राधान्यक्रम स्पष्ट होण्यास मदत होते. जरी ते देण्यापेक्षा जास्त आश्वासन देणारे अविचारी खर्च टाळा. आरोग्य तुम्हाला चांगल्या मूडमध्ये पाहते. मजेदार फिटनेस दिनचर्या आणि सामाजिक क्रियाकल्पांचा समावेश करून हे टिकवून ठेवा. आठवड्यात जसजसा पुढे सरकतो तसतसे शिकण्याची किंवा शिकवण्याची संधी निर्माण होते. ज्ञान सामायिक करण्याचा, तुमच्या प्रेमाचा फायदा घेत तुमचे क्षितिज विस्तृत करण्यासाठी या अनुभवाचा वापर करा. आठवड्याचा शेवट शांत विश्रांती किंवा सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध अनुभव आणू शकतो. तुमच्या मनाला आणि आत्म्याला शांत करणारे जे काही असेल ते निवडा. सर्जनशीलता आणि उत्स्फूर्ततेसह हा आठवडा दीर्घकालीन बौद्धिक आणि भावनिक समाधानासाठी एक पाऊल ठरू शकतो. एकंदरीतच पाहता मिथुन राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.